नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपल्या YouTube चॅनल साकार एज्युकेशन येथे. जसं की तुम्ही सगळ्यांनी कालचा व्हिडिओ जो आहे तो कालचा व्हिडिओ बघितलाच असेल. वी हॅव ऑलरेडी स्टार्टेड द मेन्स लेवल चॅप्टर दॅट इज टाइम अँड वर्क. सो टाइम अँड वर्क हे जे चॅप्टर आहे हे चॅप्टर आपण ऑलरेडी काल चालू केले आणि त्याच्यातला जो पहिला पार्ट होता इक्विव्हॅलन्स मेथडचा तो पार्ट आपण काल जो आहे तो ऑलरेडी क्लिअर केलेला आहे. त्याच्याशी रिलेटेड असलेले जे काही क्वेश्चन्स आहेत त्या टाइपचे जे क्वेश्चन्स आहेत बरेचसे क्वेश्चन्स आपण त्या ठिकाणी बघितलेले आहेत आणि खूप चांगल्या प्रकारे तुम्ही त्या विद्यार्थ्यांनी खूप चांगल्या प्रकारे त्या व्हिडिओला प्रतिसाद दिला असल्याने हा पुढचा व्हिडिओ पण हा तितकाच सोपा तितकाच साध्या पद्धतीने मी त्या ठिकाणी तयार केलेला आहे. बघा, टाइम अँड वर्क जर म्हणलं तर टाइम अँड वर्कच्या बाबतीमध्ये विद्यार्थ्यांच्या मनामध्ये ऑलरेडी मी जसं काल तुम्हाला बोललो होतो खूप जास्त भीती असते. ती भीती बाहेर काढण्यासाठी खूप एक चमत्कारिक आणि एक जादूभरी एक नवीन मेथड घेऊन मी आज तुमच्या समोर या ठिकाणी आलेलो आहे. एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्याला टाइम अँड वर्क मध्ये खूप सारे वेगवेगळे व्हरायटीज बघायला मिळणार आहे. हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं होतं, कारण जितक्या व्हरायटीज टाइम अँड वर्क मध्ये आहेत तेवढ्या व्हरायटीज कुठल्याच चॅप्टर मध्ये मला आतापर्यंत तरी बघायला मिळालेल्या नाहीयेत. म्हणून मी त्याला टाईप ए टाईप बी अशा प्रकारचे जे काही हेडिंग्स आहे किंवा सबनेम्स आहेत मी त्याला देतोय. कालची जी कन्सेप्ट होती ती कालची कन्सेप्ट होती इक्विव्हॅलन्स मेथडची. काल आपण असे प्रश्न बघितले की ज्या प्रश्नामध्ये एक काम जे आहे मतलब W1 इक्वल टू W2 असेल, म्हणजे दोन्ही ठिकाणी काम सारखं असतील मात्र ते काम कंप्लीट करणारे युनिट जे आहे ते वेगवेगळे असणार आहेत. ओके, त्याच्यानंतर एक दुसरा पार्ट त्याच्यामध्ये आपण बघितला की जर दोन्ही ठिकाणी जर काम वेगवेगळे असेल तर मग कुठल्या प्रकारे असे मी काम सारखं असेल तेव्हा आणि काम सारखं नसेल तेव्हा दोन्ही केसेसमध्ये कुठल्या प्रकारचे फॉर्म्युले यूज करून खूप इझी लेवलला विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स आपण त्या ठिकाणी कशा प्रकारे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो तो पार्ट आपण काल बघितलेला आहे. आज आपण बेसिकली त्याच्या पुढचा जो पार्ट आहे, मी तुम्हाला कालही बोललो होतो की मी तुम्हाला एक नवीन काहीतरी एक आगळी वेगळी मेथड मी तुमच्या समोर या ठिकाणी ठेवणार आहे. त्या मेथडचं नाव आहे लाडू मेथड. बरोबर ऐकले तुम्ही, लाडू म्हणजे आपले जे खायचे लाडू असतात ते खायचे लाडू म्हणजे आपण त्याला मेथडला नाव दिले लाडू मेथड. सर लाडू मेथड नेमकी कशी, तर आपण जे टोटल काम आहे, कारण काहीतरी काम इथं काही कॅन्डिडेट करणार आहे तर ते कामाला आपण टोटल काम न म्हणता त्याला म्हणायचं की एवढे लाडू त्या टोटल इतक्या लोकांना खायचे होते तर ते किती दिवसामध्ये खातील, किती तासात खातील, किती मिनिटात खातील, या अशा प्रकारची एक मेथड घेऊन मी तुमच्या समोर आज या ठिकाणी आलेले आहोत. ओके, बघा टाइम अँड वर्क टाईप बी. आज आपण जो आहे टाईप बी या ठिकाणी स्टार्ट करणार आहोत. कालचा जो पार्ट होता तो टाईप ए बी सी डी ई एफ जी बऱ्याच व्हरायटीज आपण या ठिकाणी टाइम अँड वर्कच्या घेणार आहोत आणि त्याच्यातच टाइम अँड वर्क मध्येच आपल्याला पाईप आणि सिस्टम हे जे चॅप्टर आहे हे पण आपण इथंच कव्हर अप केलेलं आहे. त्याच्या मागचं रिझन असं आहे की टाइम अँड वर्कच्या ज्या बेसिक कन्सेप्ट इथून पुढची मी जी मेथड तुम्हाला सांगणार आहे आता लाडू मेथड, ती लाडू मेथड जसे टाइम अँड वर्कचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी 100% आपल्याला इम्प्लिमेंट करता येते, तीच मेथड ऍज इट इज 100% आपल्याला पाईप अँड सिस्टमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना सुद्धा तेवढीच ती उपयोगी पडते. त्याच्याचमुळे टाइम अँड वर्क मध्येच पाईप अँड सिस्टम हा मी एक सब पार्ट इथं म्हणजे ऍड केलेला आहे, तो मी इथं तुमच्याकडून कव्हर अप करून घेणार एवढं मात्र नक्की. सो आता आपण नेमकी जी लाडू मेथड आहे ती लाडू मेथड नेमकी कुठली आहे, कशा टाईपचे प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी बघायचे आहेत, त्याचं एक सॅम्पल जर सांगायचं झालं तर मी ओरली तुम्हाला काही प्रश्न या ठिकाणी सांगतो. त्या टाईपचे प्रश्न म्हणजे इझी टू मॉडरेट टू डिफिकल्ट टू मोस्ट डिफिकल्ट या अशा टाईपचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम्स कसे कसे असू शकतात फक्त ओरली एकदा ऐकून घ्या. बघा, प्रश्न जनरली असे विचारले जातात आपल्याला की ए एक काम समजा एक्स दिवसात करत असेल आणि बी जो आहे तो समजा वाय दिवसात करत असेल. मी उदाहरण घेतोय किंवा मी असं म्हणलं ए एक काम 10 दिवसात करत असेल आणि बी एक काम 15 दिवसात करत असेल असं कन्सिडर करा. तर दोघांनी मिळून जर ते काम केलं तर ते किती दिवसात पूर्ण करतील, हा झाला पहिला फॉर्मॅट. दुसरा फॉर्मॅट आहे की ए एक काम 4 दिवसात करतो, बी तेच काम 6 दिवसात करतो आणि सी तेच काम जर 8 दिवसात करत असेल तर तिघांनी मिळून जर ते काम जर सोबत चालू केलं तर ते काम किती दिवसात पूर्ण होईल, असा हा जो पार्ट आहे हा पार्ट आपल्याला विचारला जातो टाइम अँड वर्क मध्ये लाडू मेथड मध्ये. तिसरा फॉर्मॅट जो आहे तिसरा फॉर्मॅट आपल्याला या ठिकाणी असं विचारला जाऊ शकतो की समजा ए एक काम 4 दिवसात करतो, बी एक काम 5 दिवसात करतो, सी एक काम 8 दिवसात करतो. तिघांनी मिळून सोबत काम चालू केलंय पण काम चालू झाल्याच्या 2 दिवसानंतर ए सोडून गेलाय आणि काम पूर्ण होण्याच्या 4 दिवस अगोदर जर सी सोडून गेलाय तर ते काम किती दिवसात पूर्ण झालं, ह्या टाईपचे प्रश्न विचारले जातात. इट इज वन काइंड ऑफ डिफिकल्ट लेवल क्वेश्चन. त्याच्यानंतर काही ठिकाणी असं दिलं जातं की ए एक काम 2 दिवसात करतो, बी तेच काम 5 दिवसात करतो, सी तेच काम 15 दिवसात करत असेल. जर तिघांनी मिळून काम सोबत चालू केलं पण काम संपण्याच्या 2 दिवस अगोदर ए आणि बी सोडून गेले
तर ते काम किती दिवसात पूर्ण होईल, एक्सेट्रा 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 असे बऱ्याच वेगवेगळ्या व्हरायटीजचे प्रॉब्लेम आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. आणि लक्षात ठेवा की प्रश्न कुठल्याही फॉर्मॅटमध्ये विचारू द्या, एकच मेथड आपल्या समोर असणार आहे, ती म्हणजे लाडू मेथड. तर प्रथमतः पुढचे आता जे काही प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेले आहेत पीपीटी फॉर्मॅटमध्ये, ते क्वेश्चन बघण्याच्या अगोदर नेमके एक दोन सॅम्पल मी तुम्हाला या ठिकाणी देतो की त्याच्यातून तुम्हाला एक नेमकी लाडू मेथड म्हणजे नेमकं काय आहे ती तुमच्या लक्षात या ठिकाणी येईल. बघा आपले जे पीपीटी मध्ये जे क्वेश्चन्स आहे किंवा पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन मध्ये जे क्वेश्चन्स आहे ते क्वेश्चन बघण्याच्या अगोदर एक काही सॅम्पल्स मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो की नेमकं लाडू मेथड नेमका काय प्रकार आहे ते आपण या ठिकाणी एकदा बघूया. बघा बऱ्याचदा जेव्हा फर्स्ट टाइम विद्यार्थी ऐकतात त्यावेळेस त्यांना ऐकताना खूप विचित्र वाटतं की सर व्हॉट इज द लाडू मेथड. बघा एल इक्वल टू लाडू देन एल इक्वल टू एलसीएम या फॉर्मॅटमध्ये आपल्याला लक्षात ठेवायचे. म्हणजे लाडू इज नथिंग, लाडू एलसीएम च्या व्यतिरिक्त दुसरा कुठलाही प्रकार या ठिकाणी नाही, हे लक्षात घ्या. मग सर नेमका आता याचा यूज आपल्याला जो करायचा आहे तो यूज कसा करायचा आहे, एक साधं एक उदाहरण आपण समजा या ठिकाणी घेतलं तर असं कन्सिडर करा की ए हा एक कॅन्डिडेट आहे. तो ए कॅन्डिडेट काय करतो, समजा ते एक काम तो समजा 10 दिवसात पूर्ण करत असेल आणि एक दुसरा कॅन्डिडेट आहे म्हणजे एक काम जर तो 10 दिवसात करतोय आणि बी जर कॅन्डिडेट जो आहे तो तेच काम जर 15 दिवसात पूर्ण करत असेल, तर प्रश्न आपल्याला असा विचारला जातो की टुगेदर जर दोघांनी मिळून ते काम जर केलं तर ते किती दिवसात ते काम करतील. ह्या टाईपचा एकदम बेसिक लेवलचा क्वेश्चन आपल्याला या ठिकाणी विचारलाय. तर यांचे लाडू म्हणजे त्यांचा एलसीएम 10 आणि 15 याचा एलसीएम आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे. तो एलसीएम म्हणजे टोटल काम असतं, तो एलसीएम म्हणजे टोटल युनिट असतात आणि तोच एलसीएम म्हणजे टोटल लाडू असतात, हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. मग सर एलसीएम कसा काढायचा, जर तुमच्या लक्षात असेल की आपला ऑलरेडी मी व्हिडिओ टाकलेला आहे फ्रॅक्शनचा, ऍडिशन सबट्रॅक्शन ऑफ फ्रॅक्शन, की फ्रॅक्शनचे ऍडिशन सबट्रॅक्शन जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याला एलसीएम काढावा लागतो आणि एलसीएम कशा प्रकारे काढला जातो ते पण आपण ऑलरेडी त्या ठिकाणी बघितलेलं आहे. त्याच्यामुळे आय डोंट थिंक सो की तुम्हाला एलसीएम ची कन्सेप्ट जास्त सांगण्याची गरज या ठिकाणी पडेल. ज्या लोकांनी तो व्हिडिओ बघितलेला नाहीये, ते लेक्चर बघितलेलं नाहीये, त्या लोकांना तो पहिले व्हिडिओ बघायचा आहे. ऍडिशन सबट्रॅक्शन ऑफ फ्रॅक्शन मध्ये नेमका एलसीएम कशा प्रकारे कॅल्क्युलेट केला जातो, नेमका एलसीएम काय असतो, या प्लेसला आय डोंट थिंक सो की मला एलसीएम सांगायची गरज पडली पाहिजे. चलो ओके. सो 15 आणि 10 याचा एलसीएम जर आपण काढला तर सिंपली तो मिळतो मला 30. मग जर समजा 30 हे मी टोटल वर्क पकडलं, हे लक्षात घ्या, ह्या पहिले बेसिक कन्सेप्ट क्लिअर होणं गरजेचे आहे. हे जर मी टोटल वर्क पकडलं तर हे 30 एवढं काम, ये जो आहे 30 एवढं काम किती दिवसात पूर्ण करतोय, 10 दिवसात पूर्ण करतोय. म्हणजे पर डे तो किती काम करतोय, 3 युनिट. म्हणजेच त्याला म्हणायचं की तो ये जो आहे तो पर डे 3 लाडू खातो. वेअरएज बी जो आहे हे 30 युनिट काम 15 दिवसात जर करत असेल तर 15 दुनी 30 म्हणजे बी हा 2 लाडू पर डे खातो. तुम्ही जर बघितलं दोघांनी मिळून सोबत जर काम केलं तर ये एका दिवसात 3 आणि बी एका दिवसात 2 म्हणजे 3 आणि 2 किती झाले, तर 5 लाडू पर डे हे जर खात असतील, यांना टोटल किती लाडू खायचे, 30 लाडू खायचे. कितीच्या रेटने, 5च्या रेटने, 5 एक 5 5 सक 30 म्हणजे 6 दिवसामध्ये हे दोघांनी जर सोबत काम केलं तर 6 दिवसामध्ये ते हे काम पूर्ण करतील. याला म्हटलं जातं लाडू मेथड. बघा एव्हरीथिंग इज इन फ्रंट ऑफ यू, रेकॉर्डेड लेक्चर आहे, तुम्ही रिवाइंड करून बघू शकता. ये एक काम 10 दिवसात करतोय, बी तेच काम 15 दिवसात करतोय. मग काय झालं, आता दोघांनी मिळून जर त्यांनी विचारलं टुगेदर जर त्यांनी काम केलं तर किती दिवस लागतील, तर ते काम आपल्याला काढायचंय किंवा ते टाइम आपल्याला, ते डेज आपल्याला काढायचे होते. म्हणून मी 10 आणि 15चा जो एलसीएम होता तो काढला, त्यालाच आपण टोटल वर्क म्हणतो. त्यालाच तुम्ही त्याला टोटल युनिट म्हणू शकता आणि तुम्हीच त्याला टोटल लाडू म्हणू शकता. हे लक्षात घ्यायचे, टोटल लाडू. इथून झालाय लाडू मेथडचा जन्म. ओके. मग याला 30 दिवस 30 लाडू खायचे आहे, त्याचा किती दिवसात खातो हा, 10 दिवसात. म्हणून 30/10 जर गेलं तर तो 3 लाडू पर डे ही त्याची इफिशियन्सी आपल्याला मिळाली. त्याच्यानंतर हा जो बी आहे हा 15 दिवसात खातो 30 लाडू, 30/15 म्हणजे 2 लाडू पर डे. अशा प्रकारे या दोघांची इफिशियन्सी जर आपण बघितली, 3 आणि 2 एका दिवसात हे दोघं 5 लाडू खातात. टोटल मला 30 लाडू खायचे आहे. 30/5 जर केलं तर 5 एक 5 5 सक 30. दोघांनी मिळून जर तेच काम केलं तर त्यांना ते काम पूर्ण करायला 6 दिवस लागतील. इट इज कॉल्ड ॲज लाडू मेथड. ओके. चला पुढे अजून एक दोन एक्झाम्पल्स आपण याच्याशी रिलेटेड घेऊयात. बघा पुढचा प्रश्न काय आहे की समजा ये जो आहे, ओके, ये एक काम समजा 12 दिवसात करतोय, त्याच्यानंतर बी तेच काम समजा जर 15 दिवसात करतोय आणि सी जो आहे तेच काम जर समजा 20 दिवसात करतोय. तर परत प्रश्न आपल्याला सिंपली तोच विचारला जाणार आहे
की टुगेदर ते सगळ्यांनी मिळून जर एकत्र ते काम केलं तर किती दिवसात पूर्ण करतील. सो माय डिअर स्टुडंट्स, परत मी एकदा यांचा एलसीएम काढून घेणार. 20, 15 आणि 12चा एलसीएम जर बघितला तर तो मला सिम्पली मिळतो 60. 12 दिवसात 60 लाडू म्हणजे 12 पंचे 60, 5 लाडू पर डे. 15 दिवसात 60 लाडू म्हणजे 15 चोक 60 पर डे आणि 20 त्रिक 60 पर डे. अशा प्रकारे आपण जर कॅल्क्युलेशन केलं तर 5 आणि 4 9 आणि 3 12 म्हणजे तिघं मिळून जर बघितलं तर टोटल हे 12 लाडू पर डे खातात. यांना 60 लाडू खायचे 12च्या रेटने. 12 एक 12, 12 पंचे 60 म्हणजे 5 दिवसामध्ये यांचं हे काम तिघांनी मिळून जर एकत्र केलं तर करून झालेलं असेल. इतक्या सोप्या पद्धतीने आपल्याला हे प्रश्न विथ द हेल्प ऑफ लाडू मेथड या ठिकाणी करता येतील. रेकॉर्डेड लेक्चर आहे, कन्सेप्ट तुम्ही परत परत बघू शकता. मी इथे इरेज करत चाललोय. ओके, त्याच्या पुढचा प्रश्न जर आपण बघितला की ए कॅन्डिडेट आहे तो समजा एक काम 5 दिवसात करतो, बी जो आहे तेच काम समजा 15 दिवसात करतोय आणि सी एक कॅन्डिडेट आहे तेच काम तो जर समजा 20 दिवसात करतोय, तर परत प्रश्न आपल्याला विचारला जाईल. मी बेसिक लेवलचे क्वेश्चन या ठिकाणी घेतोय की टुगेदर जर त्यांनी काम केलं तर किती दिवसात ते काम पूर्ण होईल असा प्रश्न या ठिकाणी जर बघितला. परत यांचे लाडू आपल्याला काढायचे. लाडूलाच आपण काय म्हणतो एलसीएम आणि एलसीएम लाच आपण म्हणतो लाडू. तर 20, 15 आणि 5 यांचा एलसीएम जर काढला माझ्या स्टुडंट्स परत एकदा 60च मिळेल आपल्याला. आता बघा 5 दिवसात जर तो 60 लाडू खात असेल तर 60 डिवायडेड बाय 5 जर म्हणलं तर 12 लाडू पर डे ही इफिशियन्सी मिळाली आपल्याला ए ची. त्याच्यानंतर 15 दिवसात जर 60 लाडू म्हणजे 15 चोक 60, 4 लाडू पर डे ही इफिशियन्सी मिळाली बी ची. आणि हा जर 20 दिवसात ते काम पूर्ण करत असेल 60 लाडूचं म्हणजे 20 त्रिक 60 पर डे. तुम्ही बघू शकता 12 4 16 3 19 म्हणजे यांची इफिशियन्सी काय मिळाली आपल्याला 19 लाडू पर डे ही इफिशियन्सी मिळाली एबीसी ची. मग सर आता हे 60 लाडू मला 19च्या रेटने जर घ्यायचं असेल तर 60 बाय 19 डेज एवढं उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळेल, कारण 60 ला 19 ने भाग जात नाही. आपण ऑलरेडी फ्रॅक्शन मध्ये बघितलंय. हा जो फॉर्मॅट आहे हा प्युअर फ्रॅक्शनचा फॉर्मॅट आहे. आपल्याला जर या 60 बाय 19 ला जर मिक्स फ्रॅक्शन मध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर 19 एक 19, 19 57 आणि 3 60 म्हणजे 3 फॅक्टोरियल 3 बाय 19 डेज या फॉर्मॅट मध्ये ऍक्च्युअली ऑप्शन आपल्या समोर परीक्षेमध्ये असतं. कारण टाइम अँड वर्क मध्ये मोस्ट प्रोबेबली जे ऑप्शन्स आपल्याला दिलेले आहेत ते ऑप्शन्स ही मिक्स फ्रॅक्शनच्या फॉर्मॅट मध्ये दिलेले असतात. जो फॉर्मॅट आपला हा आहे या फॉर्मॅट मध्ये 1% केसेस मध्ये फक्त ऑप्शन आपल्याला दिलेले असतात. 99% केसेस मध्ये ऑप्शन अशा प्रकारे आपल्याला दिलेले असतील. म्हणून ऍडिशन सबट्रॅक्शन ऑफ फ्रॅक्शन हे जर लेक्चर कोणी बघितलं नसेल तर ते बघणं इथं खूप जास्त गरजेचं आहे. कारण एक तर एलसीएम कसा काढायचा ते तुम्हाला तिथून बघायला मिळेल आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्युअर फ्रॅक्शनला मिक्स फ्रॅक्शन मध्ये कसं कन्वर्ट करायचं ते पण आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी मिळेल. सो याला म्हटलं जातं बेसिकली लाडू मेथड. खूप साऱ्या वेगवेगळ्या व्हरायटीचे क्वेश्चन्स या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे. त्याच्यातले आज एक इझी टू मॉडरेट लेवल, कालचे जे क्वेश्चन्स होते ते इझी लेवलचे क्वेश्चन्स आपण बघितले जिथं आपण इक्विव्हॅलन्स मेथड बघितलेली होती. आज आपण इथं इझी टू मॉडरेट लेवलचे क्वेश्चन्स बघणार आहोत. 1 बाय 1 ते क्वेश्चन्स आपण या ठिकाणी बघूया. बघा पहिला प्रश्न तुमच्या समोर या ठिकाणी आलाय दॅट यू कॅन जस्ट रीड इट डाऊन. ए कॅन कम्प्लीट अ पीस ऑफ वर्क इन 15 डेज. ए जो आहे बघा जे आपण रीड करतो ते पुट करत चालायचं. ए जो आहे तो एक काम 15 दिवसात पूर्ण करतोय तर बी तेच काम 10 दिवसात पूर्ण करतोय. इन व्हॉट टाइम विल ए अँड बी कम्प्लीट द सेम पीस ऑफ वर्क इफ दे वर्किंग टुगेदर. त्यांनी सांगितलं की ए ने जर एकट्याने केला तर तो 15 दिवसात करतो, बी ने जर एकट्याने केला तर तो 10 दिवसात करतो. जर दोघं जर एकदाच कामाला लागले तर ते काम किती दिवसात पूर्ण करतील. सो माय डिअर स्टुडंट्स इथं लाडू काढायचे आपल्याला 10 आणि 15 यांचा एलसीएम येतो आपल्याला नक्कीच 30 म्हणजे 30 हे झालं टोटल काम. 15 एक 15, 15 दोन्ही 30 पर डे. 2 लाडू पर डे याची एफिशियन्सी मिळाली आणि 10 3 30 पर डे म्हणजे 3 लाडू पर डे ही एफिशियन्सी मिळाली आपल्याला बी ची. तर दोघांची बघा 2 आणि 3 किती झाली तर 5 लाडू पर डे ही एफिशियन्सी मिळाली आपल्याला दोघांची. मला टोटल 30 लाडू संपवायचे आहेत 5च्या रेटने. 5 एक 5, 5 सक 30 म्हणजे 6 दिवसामध्ये ए आणि बी ने जर एकत्र काम केलं तर 6 दिवसामध्ये ते काम संपलेलं असेल. ऑप्शन नंबर डी आपलं या ठिकाणी आन्सर असेल. इतक्या सोप्या पद्धतीने लाडू मेथडने आपल्याला हे प्रश्न सॉल्व्ह करता येणार आहे. चला 1 बाय 1 जशी जशी पुढे क्वेश्चन जातील थोडीशी डिफिकल्टी लेवल इन्क्रीज होत जाईल. तशा तशा पद्धतीने आपल्याला लक्षात येईल की ही मेथड किती इझिली आणि सहजपणे विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड आपण ते कॅल्क्युलेशन करू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन बघा. ए बी आणि सी
can complete the certain work in 60 days, 30 days and 20 days respectively if they are working independently. ए ने जर एकट्याने काम केलं तर ते काम 60 दिवसात संपेल, बी ने जर तेच काम केलं तर 30 दिवसात संपेल आणि सी ने जर केलं तर 20 दिवसात संपेल. बघ पुढे त्यांनी सांगितलं की इन हाऊ मेनी डेज, किती दिवसामध्ये जर एबीसी ने जर एकत्रपणे जर ते काम केलं तर ते किती दिवसात होईल असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे. मग आपण काय करूयात, पहिले बघून घ्यायचं की ए जो आहे तो किती दिवसात ते काम पूर्ण करतो. सिम्पली माय डिअर स्टुडंट 60 दिवसात. बी जो आहे तो किती दिवसात पूर्ण करतो, तो करतोय 30 दिवसात. आणि सी जो आहे तो किती दिवसात करतोय तर 20 दिवसात. मग बघा यांचे लाडू आपल्याला काढायचे. लाडू म्हणजेच काय, एल फॉर लाडू, एल फॉर एलसीएम. 20, 30 आणि 60चा एलसीएमच आपल्याला 60 मिळतो. 60 दिवसात 60 काम म्हणजे 60 एक 60, एक लाडू पर डे ही इफिशियन्सी मिळाली एची. 30 दुनी 60 म्हणजे 2 लाडू पर डे ही इफिशियन्सी मिळाली बी ची. आणि 20 त्रिक 60 पर डे, 3 लाडू पर डे ही इफिशियन्सी मिळाली मला सी ची. 3 आणि 2 5 आणि 6 लाडू पर डे ही इफिशियन्सी आपल्याला एबीसी ची मिळाली. त्यांनी सांगितलं की जर तिघांनी एकत्रितपणे हे काम जर केलं तर नेमके किती दिवस लागतील. 60 लाडू मला संपवायचे आहे, रेट आहे 6 लाडू पर डे चा, तर मला टोटली तर दिवस लागतील 10 डेज. विथ द सिंपल मॅनर विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स. ऑप्शन नंबर सी हे आपलं उत्तर या ठिकाणी असेल. मला उत्तर मिळाले की 10 दिवसामध्ये मी हे तिघांनी मिळून जर ते काम करायचं ठरवलं तर फक्त 10 दिवसात ते काम कंप्लीट करतील. इट इज कॉल्ड ॲज लाडू मेथड. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. रेकॉर्डेड लेक्चर आहे त्याच्यामुळे तुम्हाला जास्त त्रास या ठिकाणी होणार नाहीये. तुम्ही रिवाइंड करून म्हणा किंवा त्याच्यानंतर आपण त्याला काय म्हणू शकतो, स्लो करून सुद्धा तुम्ही या कन्सेप्ट प्रॉपरली बघू शकता, समजून घेऊ शकता आणि त्याच्यानंतर पुढे जाऊ शकता. बघा तिसरा क्वेश्चन आपल्या समोर आहे की ए ने जर एकट्याने जर ते काम केलं तर तो ते काम 15 दिवसात करतो. बी ने जर समजा ते काम केलं तर तो 10 दिवसात पूर्ण करतो. आणि सी ने जर ते काम केलं तर तो 6 दिवसात ते काम पूर्ण करतो रिस्पेक्टिव्हली. हाऊ लॉंग विल दे टेक टू डू इट इफ ऑल ऑफ दिस वर्क टुगेदर. परत एकदा तेच सांगितलंय त्यांनी. प्रश्नाचं फक्त वर्डिंग्स वेगवेगळ्या पद्धतीने विचारलं जाते, हे तुम्ही लक्षात घ्या. प्रश्नाचा अल्टिमेट तिघ एक ए इतक्या दिवसात करतो, बी इतक्या दिवसात करतो, सी इतक्या दिवसात करतो, सगळे मिळून किती दिवसात करतील. प्रश्न तोच आहे, फक्त विचारण्याचा वे जो आहे तो थोडा थोडा या ठिकाणी त्यांनी काय केलाय, चेंज केलेला आहे. चला परत एकदा माय डिअर स्टुडंट्स तुमच्या लक्षात आलं जे आता यांचे जे लाडू काढायचे झाले तर किती येतात, 30 येतात. म्हणजे 15 एक 15, 15 दोन्ही 30, 2 लाडू पर डे, 10 एक 10, 10 3 30 पर डे आणि 6 पंचे 30 पर डे. जर तुम्ही बघितलं तर 5 आणि 3 8, 8 आणि 2 किती झाले 10. म्हणजे या तिघांचा मिळून जो रेट मिळतो आपल्याला तो मिळतो 10 लाडू पर डे. मला 30 लाडू संपवायचे आहेत 10च्या रेटने. 0 0 कॅन्सल जर केला तर ते काम मात्र 3 दिवसामध्ये पूर्ण केलं जाईल. म्हणून ऑप्शन नंबर ए आपल्या या ठिकाणी उत्तर असायला हरकत नाही. ऑप्शन नंबर ए आपलं उत्तर असेल. प्रश्न सोपा आहे, कन्सेप्ट एकच आहे. जसं टाईप ए मध्ये आपण बघितलं की इक्विव्हॅलन्स मेथडचे प्रश्न मी सांगितले होते. एक फॉर्म्युला दिला, त्याच्यात फक्त आपल्याला व्हॅल्यूज पुट करायचे आहे आणि खूप फास्ट आपल्याला तिथे उत्तर मिळतं. बस तीच कन्सेप्ट इथं आहे की लाडू मेथड मध्ये जर तुम्ही हे नंबर जर फक्त पुट केले तर सिम्पली विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड, लेस दॅन 10 सेकंड्स, 10 सेकंदाच्या आत तुम्हाला या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर मिळताना दिसत असेल. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. ओके, थोडासा फॉर्मॅट इथे चेंज केलेला आहे. त्यांनी काय सांगितलं की 1/3 ए कॅन डू 1/3 of the work in 5 days while B can do 2/5 of the total work in 10 days. आता इथे ए टोटल काम किती दिवसात करतो आणि बी टोटल काम किती दिवसात करतो ते डायरेक्टली दिलेलं नाहीये. जस्ट रिमेंबर दॅट थिंग. इन हाऊ मेनी डेज बोथ ए अँड बी टुगेदर कॅन डू द वर्क. म्हणजे परत तोच प्रश्न आहे की दोघांनी मिळून जर काम केलं तर ते काम किती दिवसात करतील. प्रॉफिट अँड लॉसचे जेव्हा क्वेश्चन्स मी घेत होते तेव्हाही मी सांगितलं होतं आणि आजही मी तेच सांगणार आहे की जेव्हा आपण कुठलाही वर्ड प्रॉब्लेम अटेम्प्ट करतो किंवा कुठलाही वर्ड प्रॉब्लेम जेव्हा आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो तर प्रश्नामध्ये 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत ज्या आपल्याला माहित असल्या पाहिजे. पहिला पॉइंट आहे की प्रश्नामध्ये नेमकं काय दिलंय. ओके, त्याच्यानंतर दुसरा पॉइंट आहे की प्रश्नामध्ये नेमकं काय विचारलंय. या 2 गोष्टी जर तुमच्या लक्षात बसल्या तर 90% प्रश्न हा आपला तिथंच सॉल्व्ह झालेला असतो, हे लक्षात घ्यायचंय आपल्याला. मग सर इथं त्यांनी काय सांगितलंय, वेगळं काय सांगितलंय तिथं मी लिहितो बघा की त्यांनी सांगितलंय की ये जो आहे ये 1/3 ऑफ द टोटल वर्क तो 5 दिवसात करतो असं सांगितलंय. मग आपण काय करूयात, टोटल वर्क डन बाय ए इज व्हॉट 5. हा 1/3 इकडे जाऊन काय होणार 3/1 होणार. म्हणजे सिम्पली आपल्या लक्षात आले की तो 5 त्रिक 15. म्हणजे ए जो आहे ए ने जर एकट्याने टोटल काम जर करायचं ठरवलं तर तो 15 दिवसात करणार.
सिम्पली बीच्या बाबतीत इथं काय सांगितलं गेलेलं आहे आपल्याला, बीच्या बाबतीमध्ये की 2/5 ऑफ टोटल वर्क, 2/5 ऑफ द टोटल वर्क किती दिवसात केलं याने, बीने 10 दिवसात केले. सो बी कडून केलं जाणारं टोटल वर्क इक्वल टू व्हॉट, 10 × 5/2 जर केलं आपण तर 2 पंचे 10, 5 5 25. म्हणजे सिम्पली आपल्या लक्षात येतं काय आले की बी ते काम 25 दिवसात करतोय. ह्या दोघांचे काढायचे लाडू आपल्याला, ते मिळतात आपल्याला 75. बघा 15 × 15, 15 × 5 = 75, 5 लाडू पर डे आणि 25 × 3 = 75 पर डे. म्हणजे 5 आणि 3 किती झाले, 8 लाडू पर डे. म्हणजे आपल्याला उत्तर मिळालं 75/8 डेज. आता 75/8 डेज जर म्हणलं तर तसं ऑप्शन आपल्याला दिलेलं नाहीये. मग आपल्याला काय करायचंय, याला आपल्याला मिक्स फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करायचंय. तर 75/8 ला जर मिक्स फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट केलं तर 8 9 72 आणि 3 75, 9 फॅक्टोरियल 3/8 डेज मध्ये आपलं हे काम झालेलं असेल. सो 9 फॅक्टोरियल 3/8 जर म्हणलं तर ऑप्शन नंबर बी आपलं या ठिकाणी उत्तर असायला हरकत नाही. 10 सेकंद ते जास्तीत जास्त 12 सेकंद, याच्यापेक्षा जास्त वेळ आपल्याला या ठिकाणी लागणार नाही, हे लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन कडे जातोय आपण. ए डज हाफ ॲज मच ॲज बी. आता बघा इथं प्रश्न विचारण्याची जी कन्सेप्ट आहे ती थोडीशी वेगळी दिली गेलेली आहे की ए डज हाफ ॲज मच ॲज बी, पहिलं वाक्य झालं, अँड सी डज हाफ ॲज मच ॲज ए अँड बी टुगेदर. मग पुढे ते म्हणताय की सी अलोन कॅन फिनिश द वर्क इन 40 डेज. ऍक्च्युली प्रश्नाची सुरुवातीतून करायची आहे की सी एकटा ते काम 40 दिवसात करतोय असं या ठिकाणी सांगितलं गेलेलं आहे. आणि वरती पहिल्या दोन स्टेटमेंट मध्ये जर तुम्ही बघाल तर ए डज हाफ ॲज मच ॲज बी आणि सी डज हाफ ॲज मच ॲज ए अँड बी टुगेदर. इथं जर बघितलं आपण तर इथे एक नवीन कन्सेप्ट आपली इथून पुढे सुरू होणार, ती म्हणजे इफिशियन्सी. इफिशियन्सी म्हणजे काय असते, इफिशियन्सी म्हणजे कॅपॅसिटी, त्याची काम करण्याची जी कॅपॅसिटी आहे ती कॅपॅसिटी चेक होते इफिशियन्सी मध्ये. तर ह्या प्रश्नामधून पुढे बऱ्याच प्रश्नांमध्ये अगदी शेवटच्या कन्सेप्ट पर्यंत, शेवटच्या टाईप पर्यंत इफिशियन्सीशी रिलेटेड असलेली कन्सेप्ट आपल्याला विचारली जाणार आहे. तर मग सर नेमकं इफिशियन्सीच्या बाबतीमध्ये आपल्याला काय माहित असलं पाहिजे हे सर्वात पहिले लक्षात घ्या. बघा सर्वात महत्वाचा पार्ट, एक उदाहरण तुम्हाला सांगतो, रेशो ऑफ इफिशियन्सी. समजा दोन कॅन्डिडेट आहे, उदाहरण घेतोय मी ए आणि बी, त्याची इफिशियन्सीचा रेशो जर समजा 5:7 दिला असेल तर त्यांची इफिशियन्सी म्हणजे काम करण्याची क्षमतेचा रेशो जर 5:7 दिला असेल तर त्यांनी जे काम केले ते काम करण्यासाठी लागणारा जो वेळ आहे त्या वेळेचा रेशो जर काढायचा असेल आपल्याला तर तो 7:5 असतो. तुमच्या लक्षात आलं इथं काय झालं, नेमकं इथं 5:7 होता, इथं 7:5 झालाय. मग सर नेमकं याच्यातून आपल्या लक्षात काय येतं, याच्यातून लक्षात असं येते द रेशो ऑफ इफिशियन्सी इज कम्प्लिटली अपोजिट टू द रेशो ऑफ टाइम. याला तुम्ही टाइम म्हणू शकता, ऑब्विसली याला तुम्ही डेज म्हणू शकता, याला तुम्ही नंबर ऑफ आवर्स म्हणू शकता, याला तुम्ही नंबर ऑफ मिनिट म्हणू शकता, कुठलाही युनिट या ठिकाणी कन्सिडर केला जाऊ शकतो. फक्त लक्षात ठेवा तो रिप्रेझेंट कोणाला करतोय, टाइमला करतोय. म्हणजे रेशो ऑफ इफिशियन्सी, एखाद्या दोन कॅन्डिडेटचे जे इफिशियन्सीचा जो रेशो आहे त्याला जर आपण उलटा केला तर त्या दोघांना काम करण्यासाठी जो वेळ लागणार आहे त्या वेळेचा रेशो, त्या टाइमाचा रेशो, त्या नंबर ऑफ डेज, नंबर ऑफ आवर्स, नंबर ऑफ मिनिटचा रेशो आपल्याला त्या ठिकाणी मिळतो. ही कन्सेप्ट आपल्याला गाठ बांधून ठेवायची आहे. दिस इज द गोल्डन रूल वी कॅन से दॅट अबाउट इफिशियन्सी. ओके, अबाउट इफिशियन्सी हा पार्ट आपल्याला इथे लक्षात ठेवायचा आहे. जर इफिशियन्सीशी रिलेटेड असलेला कुठलाही प्रश्न जर तुम्हाला विचारला जात असेल तर त्या ठिकाणी आपल्याला हा गोल्डन रूल माहित असणं गरजेचं आहे. मी परत एकदा रिपीट करतो, लास्ट टाइम बट नॉट दिस टाइम, द रेशो ऑफ इफिशियन्सी इज इनव्हर्सली अपोजिट टू द रेशो ऑफ टाइम. जर समजा टाइमाचा रेशो आपल्याला दिलाय 4:5 तर त्याला उलटा केला 5:4 तर नक्कीच इफिशियन्सी तर मिळेल. आणि इफिशियन्सीचा 5:7 ला उलटा केलं 7:5 तर आपल्याला टाइमाचा रेशो मिळेल. याच कन्सेप्टशी रिलेटेड असलेला हा पण क्वेश्चन आहे. त्याच्यामुळं हा प्रश्न घेण्याच्या अगोदर ही कन्सेप्ट क्लिअर होणं तितकीच महत्वाची होती. चला आता आपण नेमकं प्रश्नाकडे वळूयात परत एकदा. बघा इथं पहिलं जे स्टेटमेंट आहे, पहिलं स्टेटमेंट इथपर्यंत दिलंय, त्याच्यानंतर दुसरं स्टेटमेंट जे आहे ते इथपर्यंत दिलंय आणि तिसरं स्टेटमेंट जे आहे ते सी बद्दल इथं दिलं गेलेलं आहे. क्वेश्चन इथं विचारला गेलेला आहे. ओके, आता सुरुवात आपल्याला कुठून करायची बघा की सी जो आहे एकटा ते काम 40 दिवसात करतोय, हा आपल्याला डायरेक्ट डेटा या ठिकाणी दिलेला आहे. वरती ते म्हणता ए हा हाफ करतो बी पेक्षा. आता बऱ्याच ठिकाणी असं होतं की प्रश्नामध्ये काही डेटा हा उगाच दिलेला असतो. जर उगाच दिला असतो म्हणजे त्याला आपण रिडंडंट फॉर्मॅट म्हणतो. आता हे जे पहिलं स्टेटमेंट आहे ना माय डिअर स्टुडंट्स, हे पहिलं स्टेटमेंट कोणतं, हे इथपर्यंत.
हे स्टेटमेंट आपल्याला विनाकारण दिलेले, याचा उपयोग नाहीये प्रश्न सॉल्व्ह करत असताना. मग सर हे नेमकं तुमच्या मनातला प्रश्न सर हे कशासाठी दिलंय? सिंपल आहे, तुम्हाला कन्फ्युज करण्यासाठी दिलेले आहे की विद्यार्थी याच्यात कन्फ्युज व्हावा आणि प्रश्न सॉल्व्ह नाही व्हायला पाहिजे. म्हणून आपला प्रेझेन्स ऑफ माइंड जो आहे तो खूप जास्त महत्त्वाचा रोल प्ले करतो या ठिकाणी. while you are reading the word problem question, तुम्ही जेव्हा वर्ड प्रॉब्लेम किंवा कुठल्याही शाब्दिक उदाहरणाचा प्रश्न जेव्हा वाचतात तेव्हा प्रश्नामध्ये काय दिलंय काय विचारलंय ह्या दोन गोष्टींवर आपला मेन फोकस असला पाहिजे. हे जेव्हा तुमच्या लक्षात येईल तेव्हाच तुम्हाला कळेल की कुठला डेटा रिडंडंट दिलेला आहे. ओके फाईन. मग आता सर इथून पकडूयात आपण की सी डज हाफ ऍज मच ऍज ए एंड बी. आता इथं जर बघितलं ना, इथं इफिशियन्सीचा रेशो दिला आपल्याला कोणाचा, इथं दिलाय C:AB. त्याने सांगितलं की सी डज हाफ ऍज मच ऍज ए अँड बी टुगेदर. म्हणजे ए अँड बी जेवढं काम करतात, समजा ए अँड बी जर 2 लाडू खाल्ले असेल तर सी फक्त एकच लाडू खातो, कारण सी ह्या दोघांपेक्षा हाफ काम करतो. हा रेशो मिळाला आपल्याला एफिशियन्सीचा. मग आता मला जरी तर टाइमाचा रेशो जर काढायचा असेल तर नक्कीच हा काय मिळेल मला, 2:1 हा मिळाला मला टाइमाचा रेशो. आणि या 1 ची व्हॅल्यू आपल्याला ऑलरेडी क्वेश्चन मध्ये दिली आहे. ओके ओके 2:1. तर या 2 ची व्हॅल्यू जी आहे, सी ची व्हॅल्यू आपल्याला ऑलरेडी दिलेली आहे टाइमची. सी ला किती वेळ लागतोय, 40 दिवस लागतोय. मग या 2 ची व्हॅल्यू जर समजा इथे 40 असेल तर 1 ची व्हॅल्यू किती असणार आहे, 20. मग आता बघा ए आणि बी दोघांनी मिळून जर ते काम पूर्ण केलं तर किती दिवस लागताय, तर 20 दिवस लागताय. वेळेला सी ने जर ते काम पूर्ण केलं तर किती दिवस लागताय, 40 दिवस लागताय. बघा काय यांचे लाडू, यांचे लाडू मिळाले मला 40. मग 20 × 1 = 20, 20 × 2 = 40, 2 लाडू पर डे. आणि 40 × 1 = 40, 1 लाडू पर डे. 2 ने किती झाले, 3 लाडू पर डे. ही इफिशियन्सी मिळाली आपल्याला ए आणि बी ची. प्रश्न काय विचारलाय त्यांनी, देन टुगेदर ऑल विल फिनिश द वर्क इन. सगळ्यांनी मिळून ते काम जर केलं तर ते किती दिवसात संपेल. 40 लाडू संपायचे मला 3 च्या रेटने. 40 ला 3 ने भाग जात नाही, म्हणून याचं उत्तर एक तर 40/3 असेल किंवा 13 त्रिक 39 आणि 1 40 मतलब 13 फॅक्टोरियल 1/3 असं असेल. ऑप्शन नंबर ए इथं उत्तर असेल, ऑप्शन नंबर ए. इतक्या सोप्या पद्धतीने हा प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करता येतो. फक्त इथं नवीन कन्सेप्ट एक ऍड झालेली आहे ती म्हणजे इफिशियन्सीची. म्हणून हा प्रश्न सॉल्व्ह करायच्या अगोदर मी इफिशियन्सीशी रिलेटेड असलेली कन्सेप्ट परत एकदा या ठिकाणी सांगितलेली आहे की ए आणि बी ची जी इफिशियन्सी आहे, ए आणि बी ची ती काम करण्याची इफिशियन्सी जर समजा 5:4 असेल तर त्यांना लागणारा जो वेळ आहे त्या वेळेचा रेशो आपल्याला 4:5 मिळेल. ही कन्सेप्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. रेशो ऑफ इफिशियन्सी इज इनव्हर्सली अपोजिट टू द रेशो ऑफ देअर टाइम. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. बघा पुढचा क्वेश्चन आहे, इफ ए बी सी टुगेदर कॅन कंप्लीट द पीस ऑफ वर्क इन 4 days. म्हणजे आता इथं सिम्पली असं दिलंय त्यांनी की ए बी सी तिघांनी मिळून जर सोबत काम केलं तर ते काम करायला त्यांना 4 दिवस लागतात. ए जो आहे ह्या एबीसी पैकी जर ए एकट्याने जर ते काम केलं तर त्याला ते काम पूर्ण करायला 12 दिवस लागतात. तेच काम जर बी ने केलं तर बी ला तेच काम एकट्याने केलं तर 18 दिवस लागतात. मग प्रश्न असा आहे की सी ला एकट्याला ते काम करायला किती दिवस लागतील. बघा प्रश्न विचारण्याचा वेग कुठलाही असू द्या, लाडू मेथड शिवाय पर्याय नाही. इथं आपण इथपर्यंत आपल्याला डेटा दिलेला आहे, इथपर्यंतचे लाडू आपण या ठिकाणी काढून घेऊया. मग बघा 4, 12 आणि 18 एलसीएम जर काढला आपण तर नक्कीच मला 36 मिळतो. कारण 18 दुनी 36 होतात म्हणजे 2 लाडू पर डे. त्याच्यानंतर 12 त्रिक 36 होतात, 3 लाडू पर डे. आणि 4 ला जर डिवाइडेड बाय केलं तर 4 9 36 पर डे. म्हणजे एबीसी तिघांनी मिळून जर ते काम केलं त्यांचा रेट काय 9 लाडू पर डे. 9 लाडू ते तिघे मिळून खातात. त्याच्यातले 3 कोणाचे, ए चे. 2 कोणाचे, तर बी चे. मग सिंपल आहे ना, जर सी आपल्याला काढायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, ए बी सी मधून आपल्याला ए बी वजा करावं लागेल. तर नक्कीच आपल्याला कोण मिळणार, सी. पण एबीसी किती लाडू खातात, 9. त्याच्यानंतर बी, ए आणि बी किती खातात, 3 आणि 2 5 खातात. बघा 9 मधून 5 गेले किती होतात, 4. म्हणजे ए ची सी ची इफिशियन्सी मिळाली 4 लाडू पर डे. आता त्याने किती दिवसात ते काम करेल, तर काम किती आपलं 36 एवढं काम करायचंय. इफिशियन्सी काय त्याची 4 लाडूची आहे. 4 1 4 4 9 36 म्हणजे 9 दिवसामध्ये सी हा एकटा काम करेल. ऑप्शन नंबर डी आपलं उत्तर या ठिकाणी असेल. इतक्या सोप्या पद्धतीने आपल्याला हे प्रश्न सॉल्व्ह करता येतात विथ द हेल्प ऑफ लाडू मेथड. ओके, रेकॉर्डेड लेक्चर आहे त्याच्यामुळे तुम्ही स्लो करून रिवाइंड करून बघू शकता की तुम्ही कशा कशा प्रकारे प्रश्न सॉल्व्ह केलेले आहे. तुम्ही रिपीट सांगून त्या ठिकाणी व्हिडिओ जो आहे तो लांब करण्याचं काम करणार नाही. पुढचा प्रश्न बघा.
प्रश्नाचा फॉर्मॅट मध्ये जास्त बदल नाहीये, कन्सेप्ट अगदी 100% सेम आहे, तिथं कुठल्याही प्रकारचं व्हेरिएशन नसेल, फक्त प्रश्न विचारण्याचा वे थोडासा ते काय करतील प्रत्येक वेळेस चेंज करतील. बघा इथं काय सांगितले, ए अँड बी कॅन डू द पीस ऑफ वर्क. आता ए आणि बी दोघांनी मिळून जर सोबत काम जर केलं तर ते काम ते 72 दिवसात संपवतात. त्याच्यानंतर बी आणि सी दोघांनी मिळून जर ते काम केलं तर तेच काम ते 120 दिवसात संपवतात. आणि सी आणि ए ने जर ते काम केलं तर ते दोघं मिळून ते काम 90 दिवसात संपवतात. इन व्हॉट टाइम ए अलोन कॅन कंप्लीट द पीस ऑफ वर्क. मग प्रश्न असा आहे की जर समजा फक्त हे काम जे ए बी 72 मध्ये करताय, बी सी 120 मध्ये करताय आणि सी ए 90 मध्ये करताय, तेच काम जर एकटे ए ने केलं तर तो किती दिवसात करेल. लाडू मेथड आपल्याला या ठिकाणी यूज करायची आहे. सिम्पली लाडू बघा 72, 120 आणि 90 चा एलसीएम जो आहे तो मिळतो तुम्हाला 360. हे झालं आपलं टोटल काम किंवा लाडू. याला म्हणूयात 72 पंचे 360. 72 ने जर भाग दिला तर 5 लाडू पर डे, 12 36 म्हणजे 3 लाडू पर डे आणि 9 चौक 36 पर डे. बघा ए आणि बी 5 लाडू पर डे चा त्यांचा रेट आहे एफिशियन्सी रेट. बी आणि सी चा 3 लाडू पर डे चा एफिशियन्सी रेट आहे आणि सी आणि ए चा 4 लाडू पर डे एफिशियन्सीचा रेट आहे. टोटल जर बघितलं आपण 5 आणि 3 8, 8 आणि 4 किती झाले 12 लाडू पर डे हा एफिशियन्सी रेट मिळाला. पण कोणाचा, ट्वाइस ए प्लस बी प्लस सी चा. म्हणजे एबीसी चा नाही तो रेट फक्त, तो ट्वाइस एबीसी चा आहे. का, कारण इथं ए आहे, इथं ए दोनदा आलाय, बी पण दोनदा आलाय आणि सी पण दोनदा आलाय. ओके, तर बघा बी इथं दोनदा आलाय, सी इथं दोनदा आलाय आणि ए पण इथं दोनदा आलेला आहे, म्हणून 2 कॉमन घेतला. जर फक्त आपल्याला ए प्लस बी प्लस सी चा जर रेट काढायचा असेल तर एबीसी इक्वल टू 12 अपॉन हे दोन्हीकडे डिवाइड झाले, बे एक बे बे सकम 12, 6 लाडू पर डे हा एफिशियन्सी रेट मिळाला ए बी आणि सी चा. तर त्याने काय विचारलं आपल्याला, एकटा ए किती दिवसात करतो. मग मला सांगा एकटा ए किती दिवसात करतो हे जर काढायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, ए बी सी मधून आपल्याला बी सी वजा करावं लागेल. नक्कीच आपल्याला कोण मिळणार आहे, ए मिळणार आहे. मग एबीसी किती लाडू खातात, 6 लाडू खातात. त्याच्यापैकी बी आणि सी किती खातात बघा 3 लाडू खातात. ओके, 6 तून 3 गेले खाली किती उरले 3, म्हणजे याचा रेट काय मिळाला आपल्याला 3 लाडू पर डे. आता 3 लाडू पर डे म्हणजे लाडू किती टोटल 360. कितीच्या रेटने संपवायचे त्याला 3च्या रेटने. 3 1 3 3 2 6 120 डेज. सिम्पली जर ए ने एकट्याने जर ते काम केलं तर ऑप्शन नंबर बी आपल्याला या ठिकाणी उत्तर मिळेल की ए ने जर एकट्याने ते काम करायचं जर ठरवलं तर त्याला ते काम पूर्ण करायला 120 दिवस लागतील, हे लक्षात घ्या. बघा प्रश्नाचा फॉर्मॅट थोडाफार ते प्रत्येक वेळेस चेंज करत जातील, पण वे जर तुम्ही बघितला तर वे इथे चेंज करण्याची गरज नाहीये. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया या ठिकाणी, ए आणि बी टुगेदर कॅन कंप्लीट द पीस ऑफ वर्क. आता ए आणि बी दोघांनी मिळून जर सोबत ते काम जर केलं तर ते 35 दिवसामध्ये ते काम संपवतात. व्हाईल ए अलोन कॅन कंप्लीट द सेम वर्क इन 60 डेज. एनी जर एकट्याने जर ते काम केलं तर एला 60 दिवस लागतात. देन प्रश्न असा आहे की बी अलोन विल बी एबल टू कंप्लीट द सेम वर्क. बी ने जर ते काम करायचं ठरवलं तर तो किती दिवसात करेल, असा प्रश्न आहे. नेहमीप्रमाणे यांचे लाडू काढायचे आपल्याला. 60 आणि 35 70 7 सकम 42 420 लाडू मिळाले आपल्याला. बघा 35 12 420 होतात, म्हणजे ए आणि बी चा जो रेट आहे दोघांचा मिळून तो आहे 12 लाडू पर डे चा. त्याच्यापैकी ए चा आहे 6 7 42 म्हणजे 7 लाडू पर डे चा. म्हणजे एबीसी 12 लाडू खातात, त्याच्यापैकी ए चे लाडू किती 7. मग 12 तून जर 7 गेले तर खाली किती होतात 5 लाडू. 5 लाडू पर डे ही इफिशियन्सी कोणाची मिळाली आपल्याला, बी ची मिळाली. बी ला टोटल किती काम संपवायचे 420 एवढं काम संपवायचे. त्याचा रेट किती आहे 5 चा आहे. 5 48 5 20 म्हणजे 84 दिवसामध्ये बी ने जर एकट्याने काम केलं तर त्याला 84 दिवस लागतील. ऑप्शन नंबर सी आपलं या ठिकाणी उत्तर असेल. प्रश्न विचारण्याचा वेळ जरी बदलला, मेथड बदलणार नाही. रेकॉर्डेड लेक्चर आहे, रिवाइंड करून बघू शकता कुठल्या प्रकारे मी कुठला प्रश्न कशा प्रकारे सॉल्व्ह करतोय आणि परफेक्शन तुम्हाला त्या केस मध्ये, परफेक्शन तुम्हाला त्या मेथड मध्ये या ठिकाणी मिळवता येईल. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघतोय. बघा पुढचा जो क्वेश्चन आहे परत एकदा काळजीपूर्वक वाचायचं आहे आपल्याला की ए आणि बी कॅन डू द वर्क इन 8 डेज. बी अँड सी कॅन डू द सेम पीस ऑफ वर्क इन 12 डेज. व्हाईल एबीसी टुगेदर कॅन फिनिश इट इन 6 डेज. आता सुरुवात आपल्याला शिकायची आहे की बघा ए बी आणि सी तिघांनी मिळून जर काम सोबत केलं तर ते काम 6 दिवसात संपवतात. त्याच्यामध्ये ए बी ने जर ते काम केलं फक्त ए आणि बी ने तर त्यांना ते काम करायला 8 दिवस लागतात.
आणि बी आणि सी ने जर समजा ते काम केलं तर त्यांना ते काम करायला जर 12 दिवस लागत असतील तर खाली प्रश्न असं दिलेला आहे आपल्याला की ए प्लस सी ने जर ते काम केलं तर त्यांना ते काम करायला किती दिवस लागतील. मग आता आपण काय करायचं, नेहमीप्रमाणे इथपर्यंत लाडू काढून घ्यायची की 6, 8 आणि 12, 12 आणि 24, 24 यांचा एलसीएम मिळाला बघा. 6 चौक 24, 4 लाडू पर डे. त्याच्यानंतर 8 त्रिक 24 पर डे आणि 12 दुनी 24 पर डे. बघितलं तर तुम्ही आता त्याच्यामध्ये एबीसी चा रेशो दिला आपल्याला की एबीसी हे 4 लाडू खातात, त्याच्यापैकी ए आणि बी 3 खातात आणि बी आणि सी 2 खातात. आता बघा आपल्याला विचारताना कोणाबद्दल विचारले गेलेले, ए आणि सी बद्दल. आता जर मला ए काढायचा असेल तर ए इक्वल टू व्हॉट, ए बी सी मधून आपल्याला मायनस काय करावं लागेल, बी सी मायनस करावं लागेल ना. आणि जर मला सी काढायचा असेल तर सिंपली मला ए बी सी मधून काय मायनस करावं लागेल, तर मला ए आणि बी मायनस करावं लागेल. मग बघा इथं जर ए काढायचा असेल मला तर एबीसी किती लाडू खातात, 4. त्याच्यापैकी बी आणि सी किती खातात, तर बी आणि सी खातात 2. 4तून 2 गेले 2 लाडू, म्हणजे ए ची इफिशियन्सी काय मिळाली आपल्याला, 2 लाडू पर डे. आता जर सी काढायचं असेल तर एबीसी किती आहेत, एबीसी आहे 4 लाडू. त्याच्यामधून एबी किती येतात, एबी येतात 3 लाडू. 4तून 3 गेले किती उरला, 1 लाडू. म्हणजे ही इफिशियन्सी मिळाली मला सी ची. तर ए ची इफिशियन्सी मिळाली आपल्याला 2 लाडू पर डे आणि सी ची इफिशियन्सी मिळाली आपल्याला 1 लाडू पर डे. दोघांची इफिशियन्सी किती झाली, 3 लाडू पर डे. किती लाडू संपवायचे मला, 24 लाडू संपवायचे. कितीच्या रेटने, 3च्या रेटने. 3 8 24. म्हणजे सिंपली 8 दिवसामध्ये माझं काम जे आहे ते पूर्ण होईल जर ते ए आणि सी ने दोघांनी मिळून या ठिकाणी केलं तर. असा हा प्रश्न आहे आपल्यासमोर. कन्सेप्ट एकच आहे, लाडू मेथड. कुठल्याही वेगळ्या मेथडने जायची आपल्याला गरज या ठिकाणी पडणार नाही. सोप्या पद्धतीने आपल्याला हे प्रश्न या ठिकाणी कॅल्क्युलेट करता येतात, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. चला नेक्स्ट जाऊया. पुढचा प्रश्न बघा. ए इज twice as fast as B. If B can complete the work in 12 days independently, the number of days in which A and B can together finish the work is. परत efficiency शी रिलेटेड प्रश्न आहे. ये वर्क twice as fast as B. ओके बघा, ये जो आहे तो बी पेक्षा ट्वाइस फास्ट काम करतो. म्हणजे येने जर 1 लाडू खाल्ला तर बी किती खाणार, 2 लाडू खाणार. हा रेशो जो आहे माय डिअर स्टुडंट्स, हा एफिशियन्सीचा रेशो आहे. त्याच्यानंतर जर टायमाचा रेशो जर आपल्याला काढायचा असेल टायमाचा, तर तो नक्कीच कसा मिळेल, 1:2 मिळेल. मला पुढे त्यांनी सांगितलं बी कॅन कम्प्लीट द वर्क इन 12 डेज. आता याची 2 ची व्हॅल्यू आपल्याला ऑलरेडी दिलेली आहे. किती डेज आहे, तर हे आहे 12 डेज. 2 म्हणजे 12, तर 1 म्हणजे किती झाला मग 6 डेज. प्रश्न काय विचारलाय, दोघांनी मिळून जर सोबत काम केलं तर याचे लाडू काढूयात आपण. ये जो आहे एक काम 6 दिवसात करतो, तर बी तेच काम 12 दिवसात करतो. यांचे लाडू काढले मी नेहमीप्रमाणे, जे मिळाले 12, 6 दोन्ही 12 होतात आणि 12 1 12 होतात. 2 आणि 1 किती झाली इफिशियन्सी, 3 लाडू पर डे. याला डिवाइडेड बाय 3 करा, 3 चौक 12. म्हणजे सिंपली आपल्याला 4 दिवसामध्ये या दोघांनी जर काम केलं तर 4 दिवसात ते काम संपेल. ऑप्शन नंबर ए आपलं या ठिकाणी आन्सर असेल. अशा पद्धतीने हा प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. इफिशियन्सीशी रिलेटेड असलेला प्रश्न विचारला म्हणजे घाबरून जायचं नाही. इफिशियन्सीच्या रेशोला उलट केलं तर आपल्याला टायमाचा रेशो मिळतो आणि टायमाच्या रेशोला जर आपण उलट केलं तर आपल्याला इफिशियन्सीचा रेशो मिळतो. दॅट्स ऑल. इतक्या सोप्या पद्धतीने हे प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करता येतील. बघा क्वेश्चन, नेक्स्ट क्वेश्चन आहे, A is twice as fast as B and together they finish the work in 14 days. In how many days can A alone finish the work? आता हा पण क्वेश्चन जर आपण बघितला तर इफिशियन्सी रिलेटेड दिलेला आहे. तर त्यांच्या इफिशियन्सीचा रेशो आपण या ठिकाणी जर बघितला, इफिशियन्सी ऑफ ए अँड बी, तर या ठिकाणी त्यांनी सांगितलं ए हा ट्वाइस फास्ट आहे. म्हणजे ए जर 2 लाडू खात असेल तर बी हा 1च लाडू खातो, कारण ए हा बी पेक्षा ट्वाइस आहे. तर दोघांची जर आपण इफिशियन्सी जर बघितली तर 2 + 1 म्हणजे 3 लाडू पर डे हे खात आहेत. जर ह्या रेटने जर त्यांनी खाल्लं तर त्यांना 14 दिवसामध्ये ते त्यांचं काम पूर्ण करतात. त्याला मल्टिप्लाय बाय 14 करा ना, 14 त्रिक 42. म्हणजे टोटल काम किती मिळालं आपल्याला, 42 हे आपल्याला टोटल लाडू म्हणा किंवा टोटल काम आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे. पुढे प्रश्न आहे की इन हाऊ मेनी डेज कॅन ए अलोन फिनिश द वर्क. आता एने जर एकट्याने जर ते काम संपवायचं ठरवलं तर त्याला किती दिवसात तो संपवेल. मग बघा काम किती आहे, 42. याची इफिशियन्सी काय आहे, 2 लाडू पर डे. याला डिवाइडेड बाय 2 करा,
बे 2 4 बे 1 बे म्हणजे टोटल किती दिवस लागतील? सो माय डिअर स्टुडंट्स टोटल लागतील 21 दिवस. ऑप्शन नंबर बी आपलं या ठिकाणी उत्तर असेल. प्रश्न कसाही विचारू द्या, खूप इझिली आपण या ठिकाणी ते कॅल्क्युलेट करू शकतो. कुठल्याही प्रकारची अडचण आपल्याला येणार नाही. नेक्स्ट, A is thrice as good as B and therefore is able to finish the job in 60 days. Less than B, working together they can do it in. बघा, A हा thrice efficient आहे B पेक्षा, आणि जस्ट बिकॉज ऑफ दॅट रिझन, कारण तो थ्राइस इफिशियंट आहे म्हणून तो जो काम आहे ना तो बी पेक्षा 60 दिवस कमी घेऊन ते काम संपवतो. तर मग जर दोघांनी मिळून ते काम एकत्र केलं तर किती दिवसात होईल? प्रश्न थोडासा अतरंगी वाटेल तुम्हाला, पण लाडू मेथड शिवाय आपल्याला काही दुसरी मेथड इथे बघायची नाही. बघा, मी प्रश्न एकदा इफिशियन्सीशी रिलेटेड असलेली कन्सेप्ट आहे म्हणून परत एकदा या ठिकाणी तुमच्या समोर पुट करतोय की ए इज थ्राइस ॲज गुड ॲज बी. म्हणजे बी जर एक लाडू खात असेल तर हा 3 लाडू खाणार, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर आता टायमाचा जर रेशो काढायचा असेल आपल्याला, टायमाचा रेशो तो नक्कीच मिळेल 1:3. आणि हा थ्राइस इफिशियंट असल्यामुळे त्याला 60 दिवस कमी लागत आहे इन नंबर ऑफ डेज. नंबर ऑफ डेज मध्ये जर म्हणलं तर 60 दिवस कमी लागत आहे. आणि जर रेशो मध्ये जर म्हणलं तर ए ला जो लागणारा वेळ आहे तो आहे x डेज, तर बी ला लागणारा जो वेळ आहे तो आहे 3x. मला सांगा 3x मायनस x जर आपण केलं तर आपल्या लक्षात काय येतं? 2x हा डिफरन्स आहे आता डेजचा. तर ह्या 2x ची व्हॅल्यू आपल्याला ऑलरेडी दिलेली किती आहे? 60. सो x ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला? 30. मग सिम्पली आपल्या लक्षात काय आलं? ए जे काम x दिवसात करतो म्हणजे किती दिवसात करतो? 30 दिवसात. आणि बी जे आहे तोच काम 3x मध्ये करतो म्हणजे 3 त्रिक 9, 90 दिवसात करतो. आता या दोघांनी मिळून जर हे काम करायचं ठरवलं तर यांचा एलसीएम काढा 90. हा मिळतो आपल्याला 3 त्रिक 9 आणि 90 एक 90 म्हणजे 3 आणि 1 झाले 4 लाडू पर डेच्या रेटने जर आपण बघितलं तर 90/4 जर म्हणलं तर आपल्याला उत्तर मिळतं 22.5 दिवस. ऑप्शन नंबर बी आपल्या या ठिकाणी उत्तर असेल. 22.5 कसं म्हणजे याला 90/2 म्हणजे नक्कीच आपल्याला मिळतात 45/2. आता 45/2 तर ऑप्शन मध्ये दिलेलं नाहीये, तर 22 दुनी 44 होतात. 22 दुनी 44 आणि 45 म्हणजे 22 फॅक्टोरियल 1/2 डेज मध्ये आपल्याला हे काम जर त्या दोघांनी मिळून जर केलं तर ते 22.5 दिवसामध्ये कंप्लीट करणार. असा हा क्वेश्चन आहे. एकदम क्वेश्चनला घाबरून जाण्याची गरज नाहीये. काहीही देऊ द्या त्यांना, काही फरक पडत नाहीये. आपल्याकडे लाडू मेथड आहे, देन प्रत्येक प्रश्न सॉल्व्ह करणं हा आपल्यासाठी एकदम चिंधी आहे, हे लक्षात घ्या. नेक्स्ट क्वेश्चन, A takes twice as much time as B or thrice as much time to finish the piece of working together. They can finish the work in 2 days. B can do the work alone in. आता बघा, A takes twice as much as B. आता इथे पण परत एकदा आपण जर बघितलं इफिशियन्सीशी रिलेटेड असलेला प्रश्न दिलाय तर इथे मी या ठिकाणी घेतो की इफिशियन्सी A is to B ची इफिशियन्सी या ठिकाणी मी घेतली. A takes twice as much as B म्हणजे हा जर एक जर लाडू घेत असेल तर हा जो बी ए आहे ए टेक्स ट्वाइस म्हणजे हा 2 घेतो. त्याच्यानंतर ऑर थ्राइस ॲज मच ॲज वर्किंग टुगेदर दे कॅन फिनिश द वर्क इन 2 डेज. ओके. आणि जर समजा ए टेक्स, आता परत इफिशियन्सीचा हा रेशो दिला आपल्याला ए इज टू बी चा, नंतर ए चा रेशो ए बी सोबत दिलेला आहे. कोणा त्यांनी काय म्हणलंय? ए टेक्स ट्वाइस ॲज मच ॲज बी, तर ऑर म्हणलंय थ्राइस ॲज मच ॲज फिनिश अ पीस ऑफ वर्क वर्किंग टुगेदर. म्हणजे हा जर हे दोघं मिळून जर समजा एक लाडू खात असेल तर ये टेक्स ट्वाइस ॲज मच, नाही सॉरी इथं जो रेशो आहे ना, रेशो आपल्याला इथं टाइम असा दिलेला आहे. स्टॉप कर. नेक्स्ट क्वेश्चन, ये टेक्स ट्वाइस ॲज मच ॲज टाइम बी और हा जो रेशो दिलाय बाय द वे, आता इथं जो रेशो दिलाय तो रेशो बघा, प्रश्न जर तुम्ही वाचला असेल तर पहिलेच त्यांनी काय सांगितले? ये टेक्स ट्वाइस टाइम म्हणलंय, टाइम म्हणजे हा रेशो कशात दिलाय आपल्याला? टाइमाचा रेशो दिलाय. ओके, इथं लक्षात घ्या रेशो ए इज टू बी. ए टेक्स ट्वाइस ॲज मच ॲज बी म्हणजे ए जर एका दिवसात काम, बी जर एका दिवसात काम करत असेल तर ए ला ते काम करायला 2 दिवस लागणार आहे. ऑर म्हणले त्यांनी, ऑर थ्राइस म्हणजे ए चं कंपॅरिझन त्यांनी कोणाबरोबर केलंय तर परत ए बी दोघांबरोबर केलंय की थ्राइस ॲज मच ॲज टाइम टू फिनिश द पीस ऑफ वर्क वर्किंग टुगेदर म्हणजे दोघं मिळून जर एका दिवसात काम करत असतील तर ए ला ते काम करायला 3 दिवस लागतील. हा रेशो आपल्याला दिलेला आहे टाइमाचा, लक्षात घ्या. दे कॅन फिनिश द वर्क इन 2 डेज.
सिंपल आहे. आता हा रेशो जो आहे हा आपल्याला ऑलरेडी दिलेला आहे टायमाचा, आणि पुढे त्यांनी सांगितलंय की दे म्हणजे दोघं मिळून ते काम 3 दिवसात किती 2 दिवसात पूर्ण करतात. आता ए टेक्स ट्वाइस एज मच टाइम एज बी, हा एवढं जे स्टेटमेंट दिले ना माझे स्टुडंट्स, हे रिडंडंट दिलेलं आहे, याचा काहीही फायदा नाहीये. हे स्टेटमेंट चुकीचं म्हणजे चुकीचं इन द सेन्स की विनाकारण दिलेले कन्फ्युजन साठी. ह्या गोष्टीचा आपल्याला जराही उपयोग या ठिकाणी होणार नाहीये, कारण दोघं मिळून त्यांनी सांगितले दे कॅन फिनिश द वर्क इन 2 days. म्हणजे 1 ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली आहे 2, म्हणजे नक्कीच 3 ची व्हॅल्यू किती मिळणार, 1 म्हणजे 2 तर 3 म्हणजे हा याच्या डबल झाला, याच्या डबल होणार 6 days. प्रश्न तोच आहे की बी कॅन कम्प्लीट द वर्क अलोन इन, बी एकटा ते काम किती दिवसात पूर्ण करेल. मग बघा आपण इथं जर बघितलं की ए बी किंवा ए टेक्स ट्वाइस एज मच एज बी, इथं जर आपण बघितलं तर इथं जर आपल्या लक्षात आलं की ए आणि बी दोघं मिळून ते काम 2 दिवसात पूर्ण करतात, त्याच्यापैकी ए जो आहे ते काम 6 दिवसात पूर्ण करतो. यांचे लाडू जर आपण बघितले तर 6 होतात, बे त्रिक 6, 6 एक 6. मग इथं जर बघितलं तर ए आणि बी किती लाडू खातात, 3 लाडू खातात. त्याच्यापैकी ए चा लाडू किती आहे 1, म्हणजे नक्कीच बी चा लाडू किती झाला 2. तर हे 6 लाडू 2च्या रेटने जर खायचे झाले तर बे त्रिक 6 3 दिवसामध्ये ते काम संपलेलं असेल. ऑप्शन नंबर बी. म्हणजे बी ने जर एकट्यानं जर ते काम केलं तर तो 3 दिवसामध्ये ते काम संपवणार, एवढं मात्र नक्की. हा होता आपला हा क्वेश्चन. याच्यामध्ये काही काही जे काही स्टेटमेंट्स आहेत, काही क्वेश्चन जो आहे क्वेश्चनचा काही भाग जो असतो तो आपल्याला थोडासा या ठिकाणी रिडंडंट दिलेला असतो, तो पण आपल्याला लक्षात यायला हवा. चला पुढे जाऊयात आपण. पुढचा क्वेश्चन रीड करा. ए कॅन फिनिश द वर्क इन 18 days. ओके, ये एकटा जर ते काम जर केलं तर ते किती दिवसात पूर्ण करतो, ये ते काम 18 दिवसामध्ये पूर्ण करतो. बी कॅन डू द सेम पीस ऑफ वर्क इन हाफ द टाइम एज टेकन बाय बी. म्हणजे बी ने एने जेवढं का दिवस घेतले त्याच्या हाफच दिवसामध्ये तो करतो, म्हणजे नक्कीच तो 9 दिवसामध्ये करेल. बघा प्रश्न देताना वर्डिंग्स त्याच्या वेगवेगळे असू शकतात, ते समजून घेणं खूप जास्त महत्वाचं आहे. मी इव्हन प्रॉफिट लॉस अँड डिस्काउंटचे क्वेश्चन्स आपण जेव्हा बघितले तेव्हा पण मी तुम्हाला दोनच गोष्टी सांगितल्या होत्या की क्वेश्चन मध्ये नेमकं काय दिलंय ते पहिले समजून घ्यायचं आणि विचारलंय काय ते समजून घ्यायचं. ह्या दोन गोष्टी जर आपल्याला समजल्या तर कुठलाही प्रश्न सॉल्व्ह करणं, वर्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं कठीण नाही. चला, म्हणजे त्यांनी सांगितलंय की बी कॅन डू द सेम वर्क हाफ द टाइम टेकन बाय ए. आता एने किती घेतला 18, त्याच्या हाफ झाले किती 9. चला यांचे लाडू काढा, किती होतात, सिम्पली 18 होणार. सो 18 एक 18, 1 लाडू पर डे आणि 9 2 18, 2 लाडू पर डे. व्हॉट पार्ट ऑफ द सेम वर्क दे कॅन फिनिश इन अ डे. तर ते एका दिवसात किती काम संपवतात, तर बघा तुम्ही बघितलं 3 2 आणि 1 किती झाले 3. सो 3 1 3, 3 सक 18, म्हणजे 1/6 एवढं काम ते संपवतात. ऑप्शन नंबर ए. त्यांनी पार्ट विचारलाय आपल्याला. ओके, व्हॉट पार्ट विचारलाय, पार्ट विचारला म्हणून उत्तर आपण फ्रॅक्शन मध्ये घेतलंय की एका दिवसात ते 3 लाडू संपवतात. किती पैकी, तर 18 पैकी, सॉरी 18 पैकी, म्हणून 3 1 3, 3 सक 18, 1/6 असं आपलं या ठिकाणी आन्सर असेल. खूप सिंपल आहे प्रश्न. तर फॉर्मेशन वर्डिंग थोडेसे वेगवेगळे असू द्या, कन्सेप्ट मध्ये बदल होणार नाही. नेक्स्ट क्वेश्चन. फक्त ते युनिट चेंज केलंय त्यांनी, आता काहीतरी वेगळं काम, म्हणजे ते काम न करता काहीतरी दुसरं काम करायला होतंय की ए कॅन ले रेल्वे ट्रॅक बिटवीन 2 गिवन स्टेशन इन 16 days. बघा ये जो आहे इथे घेतोय, ये जो आहे तो हे काम 16 दिवसात पूर्ण करतो. वेअर एज बी जो आहे, बी तेच काम 12 दिवसात पूर्ण करतो आहे. विथ द हेल्प ऑफ सी, जर समजा त्यांनी ए प्लस बी प्लस सी तिघांनी मिळून जर काम केलं तर ते काम मात्र 4 दिवसात संपवत आहे. तर प्रश्न असा आहे की सी एकटा ते काम किती दिवसात पूर्ण करेल. यांचे लाडू काढूयात माय डिअर स्टुडंट्स. 12 16 आणि 4, 16 32, 16 त्रिक 48 यांचे लाडू मिळणार आपल्याला. कसे, 16 त्रिक 48 म्हणजे याचा इफिशियन्सी आहे 3 लाडू पर डे. 12 चोक 48 म्हणजे बी ची इफिशियन्सी आहे 4 लाडू पर डे. आणि 12 चोक 48 म्हणजे एबीसी ची इफिशियन्सी आहे 12 लाडू पर डे. बघा एबीसी चे लाडू किती, ए प्लस बी प्लस सी, हे किती लाडू खातात 12. त्याच्यामधून मायनस काय करायचंय आपल्याला, ए प्लस बी मायनस करायचंय का, कारण आपल्याला सी काढायचंय. मग ए प्लस बी चे लाडू किती होतात, 4 आणि 3 7. मग बघा 12तून 7 गेले किती होतात 5, म्हणजे 5 लाडूच्या इफिशियन्सीने सी संपवणार. ओके, तर इथं जर आपण बघितलं तर 5 9 45 आणि 3 48, मतलब 9 फॅक्टोरियल 3/5 days. 9 फॅक्टोरियल 3/5 days. यस, ऑप्शन नंबर सी आपलं या ठिकाणी उत्तर असायला हरकत नाही. ऑप्शन नंबर सी. But that's it. It is very simple. It is very similar to understand
की कन्सेप्ट जी आहे ती वेगळी नाही. प्रश्नाचं फॉर्मेशन, प्रश्नाच्या वर्डिंग्स, प्रश्न विचारण्याची पद्धत जरी थोडीशी बदलली तरी घाबरायची गरज नाहीये. त्याच मेथडने, लाडू मेथडने आपण प्रत्येक प्रश्न सॉल्व्ह करू शकतो आणि विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स आपण इथे या प्रश्नाचं उत्तर काढू शकतो. 9 फॅक्टोरियल 3/5 म्हणजेच 48/5 दिवसामध्ये सी एकटा ते काम पूर्ण करेल. नेक्स्ट क्वेश्चन. चला परत काय दिलंय की ए कॅन डू द सर्टन वर्क इन द सेम टाइम इन विच बी अँड सी टुगेदर कॅन डू. बघा म्हणजे आता इथं जर आपण बघितला तर इथं टाइमाचा रेशो दिलाय आपल्याला. बघा टाइमाचा रेशो दिलाय की ए आणि बी सी म्हणजे याला जेवढा वेळ लागतो 1 तर या दोघांना मिळून पण तेवढाच वेळ लागतो. बघा ए कॅन डू द सर्टन वर्क इन द सेम टाइम इन विच बी अँड सी टुगेदर कॅन डू इट. ओके, इफ ए अँड बी टुगेदर, आता ए आणि बी त्यांनी सांगितले की ए प्लस बी दोघं मिळून जर समजा ते काम 10 दिवसात पूर्ण करताय आणि सी एकटा ते काम जर 50 दिवसात पूर्ण करतोय तर बी एकटा ते काम किती दिवसात पूर्ण करेल. बघा या पहिल्या स्टेटमेंटमधून एक गोष्ट मात्र लक्षात आलेली आपल्याला की जेवढं काम होणार आहे त्याच्यातलं अर्ध काम एकटे यायचंय आणि अर्ध काम बी आणि सी चे. आपण एकदा त्यांचं काम काढून घेऊया. यांचं दोघांचं लाडू किती झाले? 50 लाडू. 10 5 50 आणि 50 1 50. बघा तुम्ही जर बघितलं तर तिघांनी मिळून जर काम केलं तर तिघांचं काम किती आहे? 6 लाडू पर डे. पण तुम्ही जर पहिले हे स्टेटमेंट जर तुमच्या लक्षात असेल तर जेवढंही काम होणार आहे त्या कामामध्ये अर्ध काम यायचंय आणि अर्ध काम बी आणि सी चे. म्हणजे या 6 लाडू पैकी अर्धे लाडू कोणाचे? 3 लाडू पर डे. ही इफिशियन्सी कोणाची आहे? ए ची. त्याच्यानंतर बी आणि सी ची किती आहे? मग बी आणि सी ची किती आहे? 3 लाडू पर डे. आता पुढे प्रश्न काय होतो की बी एकटा ते काम किती दिवसात पूर्ण करेल. आता बी एकटा काम जर करायचं असेल बीला तर आपल्याला सी ला वेगळं करावं लागेल. सी ला जर वेगळं केलं तर सी चा इफिशियन्सी आपल्याला ऑलरेडी माहिती आहे किती आहे? 1 लाडू पर डे. आता सी ची इफिशियन्सी जर 1 असेल तर या 3 मधून जर 1 वजा केला तर आपल्याला लक्षात येतं की बी ची इफिशियन्सी आपल्याला मिळाली 2 लाडू पर डे. या 50 ला डिवायडेड बाय 2 करा तर उत्तर मिळेल आपल्याला 25 लाडू पर डे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला ए अँड बी टुगेदर कॅन कम्प्लीट द पीस ऑफ वर्क इन 12 डेज. बघा इथे त्यांनी सांगितलंय की ए आणि बी दोघांनी मिळून जर सोबत काम केलं तर ते काम ते 12 दिवसात संपवतात. ओके, ए अलोन कम्प्लीट इट इन 20 डेज. ओके चला, ए ने जर एकट्याने जर ते काम केलं तर तो 20 दिवसात संपवतोय. बी डज द वर्क ओनली हाफ अ डेली. चला ओके, इथपर्यंत आपण एकदा काय करूया, त्यांचे आता बी चं काम सेपरेटली आपल्याला एकदा काढून घ्यावं लागेल या ठिकाणी. तर यांचे लाडू जर आपण बघितले तर 20 आणि 12 यांचे लाडू मिळतात आपल्याला 60 लाडू. म्हणजे 12 1 12 12 5 60 आणि 20 1 20 20 3 60. म्हणजे सिंपली जर आपण बघितलं तर ए आणि बी दोघं एका दिवसात 5 लाडू खातात. त्याच्यापैकी ए चे किती आहे? 3 लाडू. तर नक्कीच खाली उरलेले 2 लाडू कोणाचे आहे? बी चे. ओके, आता ह्या एफिशियन्सीने हे दोघं काम करतात. मात्र त्यांनी काय सांगितलंय? इफ बी डज वर्क ओनली हाफ अ डे, म्हणजे एका दिवसात तो अर्धा दिवस काम करणार आहे. त्याने टोटल दिवस जर काम केलं पूर्ण दिवस तर तो एक काम 2 लाडू खातो. अर्ध्या दिवसात जर करेल तर नक्कीच त्याच्यातून अर्ध काम जर वजा केलं तर तो एका दिवसात एकच लाडू खातोय, कारण तो अर्धाच दिवस काम करतोय. मग बघा ए चे किती लाडू? 3. त्याच्यानंतर बी चे किती लाडू? 1. तो 2 खात होता पण तो अर्धाच दिवस काम करत असल्यामुळे त्याचा आपण अर्धा म्हणजे अर्धच काम पकडलं तर 1 लाडू. म्हणजे 3 आणि 1 4च्या रेटने त्यांना हे 60 लाडू खायचे. 60 डिवायडेड बाय 4 जर आपण केलं तर आपल्या लक्षात येईल की 15 दिवसामध्ये जर ते अशा प्रकारे काम करतील तर ते काम त्यांचं 15 दिवसात संपेल. ऑप्शन नंबर सी आपलं या ठिकाणी उत्तर असायला हरकत नाही. ऑप्शन नंबर सी आपलं उत्तर आहे. बघा प्रश्न विचारताना कसाही विचारू द्या, प्रश्नाचा फॉर्मेशन कसंही असू द्या, प्रश्नाचे वर्डिंग कशाही असू द्या, तरी लाडू मेथड सोडायची नाही. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. बघा क्वेश्चन जो आहे तो थोडासा दिसायला तुम्हाला मोठा दिसेल पण घाबरायची गरज नाही. प्रश्न कितीही मोठा असला तरी तो सॉल्व्ह करायला खूप सोपा असतो, हेही तितकंच खरं आहे. चला, वर्क डन बाय ए इन 1 डे इज हाफ द वर्क डन बाय बी इन 1 डे. वर्क डन बाय बी इज हाफ द वर्क डन बाय सी इन 1 डे. आता बघा इथे तिघांचा रेशो दिला आपल्याला. ओके, ए इज टू बी इज टू सी. आता हा जो रेशो दिलाय बाय द वे हा एफिशियन्सीचा रेशो दिलाय, कारण वर्क सांगितलं त्यांनी की काम किती करतोय. आता ए जो आहे एका दिवसात जे काम करतो तो हाफ करतो बी पेक्षा. ओके, आणि वर्क डन बाय बी हा हाफ करतो सी पेक्षा. म्हणजे कंपॅरिझनची सुरुवात जी आहे ती इथून झालेली आहे. ओके, म्हणजे सी जेवढं काम करतो त्याच्या हाफ कोण करणार आहे? बी करणार आहे. आणि जेवढं बी काम करणार आहे त्याच्या हाफ कोण करणार आहे? तर ए करणार आहे. म्हणजे आपण बघा ए ने जर समजा ए जर 1 लाडू खात असेल तर सिंपल आहे बी किती लाडू खाणार? 2 खाणार. आणि बी जर 2 खात असेल तर सी किती खाणार? तर तो 4 खाणार. कारण त्यांनी काय सांगितले
वर्क डन बाय ए इन 1 डे इज हाफ. आता एचं जर हाफ आहे म्हणजे बीचं डबल असणार आहे, म्हणून मी याला 1 लाडू म्हणलं तर बीचं किती झाले 2 लाडू डबल. त्याच्यानंतर इथे सांगितले वर्क डन बाय बी इज हाफ इज वर्क डन बाय सी, म्हणजे याच्या उलट जर केलं तर बी जेवढं करतो त्याच्या डबल सी करतो, म्हणून 2 ला हाफ. आता हे स्टेटमेंट जर उलटे बघायचे झाले तर बघू शकता बी हाफ करतो सी पेक्षा, बघा 4 तर 2 हाफ करतो, आणि ए हाफ करतो बी पेक्षा तर 2 6 झाला 1. म्हणजे हा जो रेशो मिळाला पाहिजे आपल्याला, हा रेशो कशाचा मिळाला आपल्याला लक्षात घ्या, हा इफिशियन्सीचा रेशो मिळालेला आहे. पुढे प्रश्न काय, सी अलोन कॅन कम्प्लीट द वर्क इन 7 days. ओके, इन हाऊ मेनी डेज एबीसी टुगेदर कॅन कम्प्लीट द पीस ऑफ वर्क. आता ए ची इफिशियन्सी आहे 4, सॉरी सी ची इफिशियन्सी आहे 4, त्याने सांगितले की सी अलोन कॅन कम्प्लीट द वर्क इन 7 days, म्हणजे 4 1 जर त्याने 7 दिवस जर तो काम करत असेल तर 7 चोक 28 हे झालं आपलं टोटल वर्क. म्हणजे काम किती मिळालं आपल्याला 28 लाडू एवढं मिळालं. तर प्रश्न असा आहे की हे 28 लाडू जर त्यांनी सांगितले की एबीसी टुगेदर कॅन कम्प्लीट, तिघांनी मिळून जर सोबत केलं तर सगळं तिघ सोबत मिळून 4 आणि 2 6 आणि 1 7, म्हणजे टोटल त्यांची तिघांची मिळून इफिशियन्सी जर आपण बघितली तर ती आहे 7 लाडू पर डे. त्यांना 28 लाडू संपवायचे, 7 1 7 7 चोक 28, म्हणजे 4 दिवसामध्ये ते त्यांचं काम काय करणार पूर्ण करणार. ऑप्शन नंबर सी आपलं या ठिकाणी उत्तर असेल 4 days. जर तिघांनी मिळून ते काम जर सोबत जर चालू केलं असेल तर ते काम ते 4 दिवसात संपवणार. लक्षात ठेवा लाडू मेथड, या मेथड शिवाय आपल्याला कुठलीही वेगळी मेथड मिळणार नाही ज्याच्याने हा प्रश्न आपल्याला विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड सॉल्व्ह करता येईल. पुढचा प्रश्न बघा, इथं प्रश्न परत थोडासा दिसताना तुम्हाला कॉम्प्लिकेटेड दिसेल किंवा ऑप्शन्स खूप जास्त कॉम्प्लिकेटेड दिसतील तर घाबरून जाण्याची बिलकुल गरज नाहीये. इथं बघा प्रश्न आपण 1 by 1 बघूयात की बी आणि सी, आता बी आणि सी जो आहे बी प्लस सी दोघांनी मिळून जर ते काम जर केलं तर नक्कीच ते काम 8 दिवसात पूर्ण करतात. त्याच्यानंतर ए आणि बी ह्या दोघांनी मिळून जर हे काम पूर्ण करायचं ठरवलं तर नक्कीच ते 12 दिवसात करतात. आणि ए आणि सी ने जर ते काम पूर्ण करायचं ठरवलं ए आणि सी ने तर ते काम ते 16 दिवसात संपवतायत असा प्रश्न यांनी दिलाय. मग इन हाऊ मेनी डेज एबीसी टुगेदर कॅन कम्प्लीट द पीस ऑफ वर्क. चला यांचे लाडू आपण एकदा काढून घेऊयात. 8 12 आणि 16 चे लाडू जे आहेत ते सिम्पली मला मिळतात 48, 8 सकम 48, 12 चोक 48 आणि 16 त्रिक 48. तर यांचे 6 4 10 आणि 3 13, तर 13 लाडू पर डे ही आपल्याला इफिशियन्सी मिळाली. पण कोणाची ही इफिशियन्सी माय डिअर स्टुडंट ट्वाइस ए प्लस बी प्लस सी ची आहे. मग आपल्याला जर ए प्लस बी प्लस सी ची जर इफिशियन्सी काढायची असेल तर ती मिळेल आपल्याला 13/2 पर डे. मग आता या तिघांनी मिळून जर सोबत काम करायचं ठरवलं म्हणजे 48 लाडू जर संपवायचे आहे 13/2 च्या रेटनी तर हे मिळेल आपल्याला 48/13 × 2 म्हणजेच 48 दुनी 96/13. अशा प्रकारे 13 91 जर बघितलं आपण तर 13 बघा 96/13 ला जर आपल्याला मिक्स फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर 13 आणि 91 5 किती होतात 96, म्हणजे 7 फॅक्टोरियल 5/13 7 फॅक्टोरियल 5/13. ऑप्शन नंबर बी आपलं या ठिकाणी उत्तर असेल. म्हणजे बघा प्रश्न देताना कितीही कठीण देऊ द्या किंवा कितीही कॉम्प्लिकेटेड देऊ द्या, ऑप्शन दिसताना कितीही आपल्याला कॉम्प्लिकेटेड दिसू द्या, पण ही लाडू मेथड जर आपल्याजवळ असेल तर विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स आपण कितीही डिफिकल्ट क्वेश्चन जरी आपल्याला या ठिकाणी विचारला तरी त्याचं उत्तर आपण या ठिकाणी काढू शकतो. हे आपल्याला लक्षात घ्यायचंय. बघा इथं तुमच्या लक्षात काय आलंय की इझी टू, आपण आज जे क्वेश्चनचा जो फॉर्मॅट होता बेसिकली तो मी तुम्हाला अगोदरच क्लिअर केलाय की आजचे क्वेश्चन हे इझी टू मॉडरेट होते. ओके, इझी टू मॉडरेट जरी असेल तरी प्रत्येक प्रश्न सॉल्व्ह करायला हार्डली आपल्याला 10 ते 12 सेकंद या ठिकाणी लागलेले आहेत. तर 10 ते 12 सेकंदामध्ये टाइम अँड वर्कचा जर प्रश्न तुमचा सॉल्व्ह होत असेल तर मला असं वाटतं की तुम्हाला फायनल रिझल्ट मिळवण्यापासून आता कोणीही रोखू शकणार नाही. हेही तितकंच खरं आहे. आज जो पार्ट आपण बघितला आजचा हा पार्ट होता टाइप बी ऑफ टाइम अँड वर्क. उद्याचा जो पार्ट असेल आपल्याला तो टाइप सी असेल, जे याच्यामध्ये याच्यापेक्षा थोडेसे मॉडरेट टू डिफिकल्ट लेवलचे क्वेश्चन जे आहे ते आपण उद्याच्या लेक्चर मध्ये बघणार आहोत. सो कुठलंही लेक्चर टाइम अँड वर्कचं तुम्हाला मिस करायचं नाहीये. जर तुम्ही एक जरी लेक्चर मिस केलं तरी पुढच्या येणाऱ्या लेक्चर मध्ये किंवा पुढच्या येणाऱ्या अपकमिंग क्वेश्चन्स मध्ये तुम्हाला खूप जास्त प्रॉब्लेम या ठिकाणी क्रिएट होणार आहे. जस्ट रिमेंबर वन थिंग की आपण टाइम अँड वर्कशी रिलेटेड असलेले जे क्वेश्चन्स आहेत ते आपल्याला डीआय च्या फॉर्मॅटमध्ये डीआय केस मध्ये सुद्धा आपल्याला बघायचे, कारण केसलेट डीआय आपल्याला विचारला जातो टाइम अँड वर्कवर. इव्हन टेबल ग्राफ मध्ये किंवा पाय चार्ट मध्ये सुद्धा आपल्याला
टाइम अँड वर्कशी रिलेटेड असलेले प्रश्न विचारले जातात. त्याच्यानंतर मी तुम्हाला ऑलरेडी कालच्या लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे की टाइम अँड वर्कच्याच केसमध्ये आपल्याला पाईप अँड सिस्टमचे प्रॉब्लेम पण बघायचे. त्याच्यामुळे एकही लेक्चर मिस न होता प्रत्येक लेक्चर प्रत्येक व्हिडिओ आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे. तरच आपल्याला 100% मार्क या चॅप्टर मध्ये मिळणार आहे. मी तुम्हाला अगोदरच सांगितलंय विथ 100% अॅक्युरसी 100% गॅरंटीने तुम्हाला हे प्रश्नाचे मार्क मिळतील. कारण याच्यामध्ये मार्क जाण्याचे चान्सेस दूर दूरपर्यंत नसेल जर तुम्ही प्रत्येक व्हिडिओ प्रॉपरली काळजीपूर्वक बघून तर त्याच्यावर जास्तीत जास्त प्रॅक्टिस जर या ठिकाणी केली तर. चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये पार्ट सी मध्ये आपण पुन्हा भेटूयात आपल्या ह्याच चॅप्टरला घेऊन आपल्या ह्याच प्लॅटफॉर्मवर आपल्या ह्याच युट्यूब चॅनलवर साकार एज्युकेशन वेअर द ड्रीम्स कम्स ट्रू. धन्यवाद.